नमस्कार. आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. कास्ट व्हॅलिडिटी समितीमध्ये चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये संशोधन अधिकारी श्रीमती पुष्पलता आत्राम व यवतमाळ समितीचे अधिकारी श्री मारुती वाट यांची नियुक्ती अवैध असताना त्यांची वेळीच हकालपट्टी न करता त्यांना सेवेत नियमित ठेवल्याने शासनाला वेतनपोटी आर्थिक फटका बसत आहे. या दोन्ही सनदी अधिकारी व अवैध नियुक्ती अधिकाऱ्यांनी शासनाला फसवणूक केली आहे. या प्रकरणाची SIT गठीत करून चौकशी करण्यात यावी आणि संबंधित दोषींवर विभागीय फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागपूर जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ॲडव्होकेट प्रतीक पाटील यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली व लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली. धन्यवाद. परंतु यांना खुल्या प्रवर्गातला असेल तर 3 याच्यामध्ये आणि जर तो रिझर्व कॅटेगरीमधला असेल तर 4 संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करायची आणि जर का ती परीक्षा उत्तीर्ण झाली नाही ते त्यामध्ये उत्तीर्ण आहे त्यांची ही सेवा आहे. असं असून सुद्धा जे दोघंही आहेत पुष्पलता आत्राम आणि मारुती वाट यांना नियमबाह्य पद्धतीने पाचवी संधी देण्यात आली, त्यामध्ये अनुत्तीर्ण राहिलेले आहे. आणि असं असून सुद्धा ते आजही कुठे कार्यरत त्यांची जी नियुक्ती आहे ती अवैध आहे. आणि यांचा जो परीक्षेचा निकाल आहे ज्या समिती अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जो जाहीर झालेला आहे श्री सुनील वारे आणि डॉक्टर प्रशांत नारनवरे आणि इंदिरा आसपास या परीक्षेची सुद्धा एक SIT कमिटी बसवून त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि जे दोघं जण आहेत पुष्पलता आत्राम आणि मारुती वाट यांना तत्काळ यांची सेवा समाप्त करावी. याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे कशी आहे, या पुष्पलता आत्राम आहे यांची आता सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्ती आहे. असं असताना सुद्धा पुष्पलता आत्राम यांची सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्ती आहे. मग असं असताना त्यांची अवैध नियुक्ती कशासाठी करण्यात येत आहे? त्यांच्या विरुद्ध कार्यवाही होऊन त्यांची जी सेवा समाप्तीची फाईल आहे ती सुद्धा मूळ झालेली आहे. त्यांची सेवा ही समाप्त करण्यात यावी असे ऑर्डर सुद्धा झाले. त्यानंतर त्यांची जी कार्यवाही आहे ती का बरं थांबलेली आहे? कुठेतरी भ्रष्टाचार आहे. आणि त्यानंतर परत अशी सुद्धा अफवा आहे, म्हणजे आम्हाला असं माहिती झालेलं आहे की जे मारुती वाट आहे ते सुद्धा 5व्या अटेम्प्टमध्ये फेल झालेले आहे. परंतु पुन्हा मूल्यांकन ज्याच्यामध्ये त्यांना उत्तीर्ण करणार आहे अशी चर्चा सुरू आहे.